ओके. आणि सगळ्यांना पार्टिसिपंट एकदा म्यूट करतो मी सगळ्यांना. ओके, मी सगळ्यांना म्यूट ऑल करतो. ओके, लास्ट टाइम आपण बघितलेलं RSI इंडिकेटर बघितलेला, नंतर आपण व्हेरियस ह्याचे पॅटर्न्स बघितलेले कॅन्डल्सचे. आज आपला फोकस कॅन्डल्सवर आणि आपण लिमिटेड कॅन्डल्सच घेतले, आपण जास्त कॅन्डल्स घेतले ना की ज्याने कन्फ्युजन होऊ शकेल. त्यामुळे तसे पॅटर्न्स आपण अवॉइड करायचेत. तर आजचा आपला फोकस असेल मेनली दोन इंडिकेटर्सवर. एक आपलं RSI लास्ट टाइम आपण बघितलेलं, आज आपण RSI डायव्हर्जन्स शिकू. आणि सोबत एक मॅकडी इंडिकेटर्स म्हणून आहे. एक लक्षात घ्या, हे जे इंडिकेटर्स आहेत ना, ह्यांना लॅगिंग इंडिकेटर्स म्हणतात. लॅगिंग इंडिकेटर्स म्हणजे काय? हे आपल्याला थोडा लेट सिग्नल देतात. पण ह्यांचा सिग्नल जो असतो त्यावर तुमची जी बाय डिसिजन किंवा एंट्री एंट्री पोझिशन किंवा एक्झिट पोझिशन ही तुम्ही ह्या RSI वर ठरवू शकता. तर आता आपण थोडं RSIचं लास्ट टाइम बघितलेलं की ही ओव्हरबॉट रेंज असते. तुम्हाला लक्षात असेल तर 70 आणि 30 ही ओव्हरसेल रेंज असते, बिलो 30. आपण काय बघितलेलं बघा लास्ट टाइम, की जेव्हा हे RSIच्या इथे 70 ची ओव्हरबॉटची रेंज क्रॉस केल्यानंतर काही काळाने स्टॉकचं स्टॉकचा डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे. म्हणजे ह्या पोझिशन नंतर बघा एक्झॅक्टली इथे ह्याच्यानंतर हा डाऊन पोझिशन झालेला आहे. तर आज आपण हा प्रयत्न करू की हे अंडरस्टँड कसं करायचं आणि कन्फर्म सिग्नल कसा घ्यायचा की बाबा ह्याच्यानंतर डाऊन ट्रेंड चालू होईल किंवा ह्या पॉइंट नंतर ह्या पॉइंट नंतर जिथे मी ओव्हरसोल्ड रेंज जी त्याची ओव्हर सेल रेंज संपत आली, तेव्हा मी बाय कसा करणार, कुठला एक्झॅक्टली बाय कसा करणार आणि सिग्नल कन्फर्म कसं करणार की ओके दिस इज द राईट टाइम टू बाय दिस स्टॉक किंवा राईट टाइम टू बाय एनी पोझिशन, ते आपण बघू. आता हा 15 मिनिट्सचा चार्ट होता. तर आणि आज आज आपण थोडं मुव्हिंग ॲव्हरेजेस पण बघू. ते दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टॉक ट्रेडिंग. आता RSIचं परत बघूया आपण. एक एक्झाम्पल लास्ट टाइम बघितलेलं सेम तसंच. हे बघा, हा तो सोल्ड रेंज मधून निघाला आणि त्यानंतर हा स्टॉकची अप मुवमेंट चालू झाली आणि मग नंतर तोच ओव्हरबॉट रेंज मधून जेव्हा त्याने क्रॉस केलं डाऊन साईडला, तेव्हा स्टॉकमध्ये डाऊनफॉल आलेला. हा डाऊनफॉल आलेला. तर ह्याच्यासोबत आपण जसं म्हटलं लास्ट टाइम आपलं काय कॉम्बिनेशन्स होते? आपले कॉम्बिनेशन्स होते टाइप्स ऑफ कॅन्डल्स प्लस RSI. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलं की एकाच इंडिकेटरवर आपल्याला निर्णय नाही घ्यायचा आहे. तर आपल्याला कॉम्बिनेशन्स ऑफ कॅन्डल्स प्लस कॉम्बिनेशन्स ऑफ RSI सिग्नल्स आणि आता आपण मॅकडी इंडिकेटर घेणार. मॅकडी. मग आपण लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे RSI काय करतो? RSI व्हॉल्यूम प्लस प्राइस ह्याच्याप्रमाणे हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ दाखवतो. स्टॉकची स्ट्रेंथ काय? लक्षात घ्या, व्हॉल्यूम प्लस प्राइस. नंतर हा जो मॅकडी इंडिकेटर आहे, ह्याला इथे जायचं. मी याची जी कॅल्क्युलेशनची थेअरी आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक्स पाठवेन. आपण फोकस प्रॅक्टिकलवर करूया. प्रॅक्टिकल जी थेरोटिकल पार्ट आहे, तो तुम्ही स्वतः पण रीड करू शकता. त्यामुळे आपण त्याच्यावर टाइम नको स्पेंड करूया. आता हा जो मॅकडी इंडिकेटर आहे, हा परत मी कुठे गेलो सांगतो. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये मी इंडिकेटर्स मध्ये गेलो आणि मी आलो ह्या मॅकडी इंडिकेटरवर. तर हा तुम्हाला इथे दिसेल. मॅकडी इंडिकेटरचं तुम्हाला जर सांगायचं झालं, हा मॅकडी इंडिकेटरमध्ये हे तुम्हाला हे हिस्टोग्राम्स दिसतात. हिस्टोग्राम म्हणजे आपण शाळेत त्याला स्तंभ आलेख म्हणायचो. मी पण मराठी मीडियम मधला आहे म्हणून मी म्हणतो या हिस्टोग्रामला आपण स्तंभ आलेख म्हणायचो. आणि ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, त्या लाईन्स काय असतात? तर ह्या ना ओव्हरऑल ह्याची जी प्राइस आहे, तुम्हाला ह्याची ह्याचं सेटिंग्स बघायचे असेल ना, तर इथे सेटिंग्स मध्ये या. ही जी फास्ट लेंथ आहे ती याची आहे 12 आणि स्लो लेंथ आहे 26. हे मी तुम्हाला समजवतो काय आहे. ही जी फास्ट लेंथ म्हणजे ह्याची जी अ, दाखवतो तुम्हाला हे. ही जी सिग्नल लाईन आहे ना आणि ही मॅकडी लाईन, जी ब्ल्यू लाईन आहे, तुमचे डिफॉल्ट कलरिंग येईल, तिला म्हणतात मॅकडी लाईन. आणि जी रेड लाईन आहे तिला म्हणतात सिग्नल लाईन. आता ह्या लाईनचं काय सिग्निफिकन्स आहे ते सांगतो.
ही जी लाईन आहे ती आहे मॅकडी लाईन. तिचा ते थोडक्यात काय दाखवतं की ह्या स्टॉकचा 12 दिवसांचा जो ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज परफॉर्मन्स किंवा ॲव्हरेज प्राइस, त्याप्रमाणे हे ह्याचं ऑस्किलेट होत असतं. सॉरी, गायब झालं ते. सॉरी. हां. त्याप्रमाणे हे खाली वर जात असतं आणि ह्याचे सिग्नल्स कुठे असतात, तर जेव्हा ही ब्लू लाईन रेड लाईनला क्रॉस करते तेव्हा असतो बुलिश सिग्नल आणि जेव्हा खाली क्रॉस करते तेव्हा असतो तो बेअरिश सिग्नल. सिग्नल आहे हा. इथे डिसिजन नाही घ्यायचे आपल्याला लगेच बाय. इट्स जस्ट गिव्हिंग यू अ सिग्नल. सेम वे जेव्हा हा चार्ट हिस्टोग्राम रेड मधून ग्रीन मध्ये जायला लागतो, दॅट इज असतो बाईंग सिग्नल किंवा बुलिश सिग्नल. हा बघा, हे बघा त्याच्या पॅरलली चालू झाला हा. सिमिलरली जो बेरिश असतो तो हा बघा, जिथे ग्रीन मधून हिस्टोग्राम रेड मध्ये कन्वर्ट झाला. पण ह्या नुसत्या मॅगडीच्या इंडिकेटरच्या कॉम्बिनेशन्सवर तुम्ही बाय किंवा परचेस करू शकत नाही. आपण ते कॉम्बिनेशन कसं घ्यायचं ते ठरवूया. तर आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी की ह्या जिथे जिथे अ, जिथे जिथे हे कॉम्बिनेशन आलेलं आहे त्याच्यानंतर बघा काय झालेलं आहे. हा मला सिग्नल मिळाला. सिग्नल मी म्हणालेलो बघा, इथे एक्झॅक्टली लगेच बाय करायचं नाहीये. आता आपण ती स्ट्रॅटेजी वापरू तेव्हा मी तुम्हाला सांगतो कसं करायचं, ह्यांचं कॉम्बिनेशन्स कसे करायचे. तर ह्याच्यात ही जी परत रिपीट करतो मी, ब्लू लाईन जेव्हा ही सिग्नल लाईनला क्रॉस करते तेव्हा असतो बुलिश आणि जेव्हा त्या खाली येते त्या डाऊन साईडला क्रॉस करते तेव्हा असतो बेअरिश सिग्नल. इथे परत बघूया आपण एक एक्झाम्पल. हे बघा, हे कॉम्बिनेशन. मग आता तुम्ही जेव्हा कॉम्बिनेशन कराल तेव्हा तुम्ही हे 2 इंडिकेटर्स ठेवले पाहिजेत. पहिला तुमचं काय चेक असणार, ओके RSI वर जाते का? ओके, येस. सेकंड थिंग, इथे काही क्रॉस ओव्हर होतं का? येस. हा माझा हिस्टोग्राम कन्वर्ट होतो का? येस. आणि दॅट विल बी द पॉइंट फॉर यू टू बाय द स्टॉक. आणि समजा हे तुम्ही लाँग टर्मला करत असाल तर 1 अवरसाठी घ्या. म्हणजे आता आपल्याकडे बरेचसे इन्व्हेस्टर आहेत, ट्रेडर्स नाही आहेत. त्यांना समजा लाँग टर्मसाठी एखादा स्टॉक घ्यायचा असेल, आता समजा सिपला तुम्ही वाट बघता, अरे हा कधी खाली येईल आणि हा कधी वर जाईल. तर वर जायचा जो सिग्नल आहे ह्याचा, तो हा सिग्नल झाला. आणि इथे अजून अजून एक काय झालं, अजून एक कन्फर्मेशन काय मिळणार, एखादी सपोर्ट लाईन ही जी इथे बघा आपण लास्ट टाइम शिकलेलो, एखादी सपोर्ट लाईन क्रॉस होते त्यासोबत, सॉरी, सपोर्ट लाईन क्रॉस होते त्यासोबत हे पण थोड्या आधी त्याने क्रॉस केलेलं आहे आणि हे पण क्रॉस केलंय, म्हणजे दॅट इज अ कन्फर्म बाय सिग्नल. आणि तुम्ही बघितलं असेल ह्या ह्या जंक्शनच्या ब्रेकआउट नंतर स्टॉक ऑलमोस्ट 776 टू 960 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे हे हे सिग्नल कॉम्बिनेशन झालं. पण यात पण अजून एक पुढे आहे कन्फर्म सिग्नल. हे बघा, ह्याच्यात फेल सिग्नल पण येऊ शकतात. आता एखादा अर्थ तुम्हाला फेल्युअर सिग्नल दाखवायचं झालं तर हा बघा, हा इथे एक बघा, त्याच्यात ह्या सिग्नल मध्ये काही स्ट्रेंथ नाहीये, ह्याच्यात एवढी स्ट्रेंथ नाहीये. हा बघा, हा ऑलरेडी इथे क्रॉस झालेला आहे, हे एका वेळेला क्रॉस नाहीये. आणि इथे बघा, हा साइडवेज ट्रेंड मध्ये चाललेला. आपण मागच्या शिकल्याप्रमाणे काय, साइडवेज ट्रेंड मध्ये जेव्हा एखादा स्टॉक जाईल तेव्हा आपण ट्रेडिंग करायची नाहीये. आणि हे आता ब्रेकआउट कसे बघायचे त्याचं मी तुम्हाला शिकवतो. प्लस इथे आपण लास्ट टाइम बघितलेलं, आता मी हे एक व्हर्टिकल लाईन काढून दाखवतो तुम्हाला. ह्या जंक्शनला व्हॉल्यूम पण बघा किती कमी आहे, इथे व्हॉल्यूमच नाहीये. त्यामुळे दिस इज अ नॉट राईट टाइम टू डू एनी ट्रान्झॅक्शन, रायदर सेल नॉर हे, म्हणजे इथे व्हॉल्यूमच नाही. हेच जर तुम्ही मगाचा ब्रेकआउट बघितला असेल, हो का, इथे पण आपण कधी ह्या सपोर्टच्या लाईनला बाय करणार, राईट. इथे बघा थोडंसं व्हॉल्यूम वाढलेलं आहे. आणि अजून एखादं एक्झाम्पल बघूया आपण. म्हणजे ह्या 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 बाकीचे जे एक मिनिट, बाकीचे जे व्हॉल्यूम होतं त्याच्यापेक्षा हे सडन इथे व्हॉल्यूम राईज झालेलं आहे. म्हणजे दिस वॉज द राईट टाइम फॉर मी टू बाय दिस स्टॉक. हा बघा, हा जेव्हा इथे ब्रेकआउट झाला, थांबा, हा इथे जेव्हा ब्रेकआउट झाला तेव्हा व्हॉल्यूम बघा किती वाढलंय. आणि ही कॅन्डल पण बघा किती मोठी झाली. सो आपलं पहिलं काय कॉम्बिनेशन मध्ये बघतो आपण, पहिलं RSI
नंतर हे मॅगडीचं आणि सोबत व्हॉल्यूम आणि एखादी सपोर्ट लाईनच्या जवळ हे होतंय का, तरच आपला हा स्ट्रॉंग बाय सिग्नल. आता आपण हे एखादं हे एक्झाम्पल पण बघूया. ह्या पॉइंटला काय झालं, ह्या पॉइंटला बघा एक्झॅक्ट हा इथे होता कॉम्बिनेशन, पण आपण इथे घेतला का, विल वेट फॉर दिस ब्रेकआउट. आता तुम्हाला डायव्हर्जन्सचं शिकवतो मी, त्यावरून तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता मी जरा एक पॉज घेतो आणि ह्याच्यावर कोणाला काय क्वेश्चन, काही मॅगडी काय कळलं नाही तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. कारण हे आता हे जस्ट एक बेस झाला. आपण आता डायव्हर्जन शिकणार आहोत, मॅगडी आणि RSI डायव्हर्जन काय असतं. मी कोणाला क्वेश्चन असेल तर मी पुढे जातो. दादा एमएससीडी मध्ये ज्या 2 लाईन आहे, हा तर त्याच्यामध्ये एक सिग्नल लाईन आहे हा आणि दुसरी ती एमएससीडी लाईन आहे का? हा, ब्ल्यू इज MACD. हे बघा, तुम्हाला जर कन्फ्युजन असेल ना, ह्या इंडिकेटरच्या इथे हा सिग्नल सेटिंग्सचा बघा हे दिसतोय आयकन, ओके. तिकडे क्लिक केलात ना की तुम्हाला इथे दाखवतं ते MACD लाईन कुठली आहे, ब्ल्यू, आणि सिग्नल लाईन कुठली आहे, रेड. ठीक आहे, आणि हे काय असतं एक्झॅक्टली, हा 12 दिवसांचा आणि 26 दिवसांचा ऍव्हरेज असतो आणि त्याप्रमाणे मग ते क्रॉसओव्हर्स होतात इथे. ठीक आहे, RSI सेटिंग दादा, RSI काय सेटिंग RSI हा, RSIचं सेटिंग नॉर्मल असतं. RSIचं सेटिंग बघा, त्याच्यात हे तुम्हाला इथे काही जे डिफॉल्ट येते ना तेच ठेवायचंय, काही चेंज नाही करायचंय. आणि तुम्हाला ना, तुम्हाला कधीही समजा स्टॉक बाय करायचा असेल ना, ही एक पहिल्या तुम्हाला ही एक 70 ची लाईन आहेच. ठीक आहे, नंतर ही 30 ची आहे. एक तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन मारायची, हॉरिझॉन्टल लाईन अबव 50. जेव्हा एखादा स्टॉकचं RSI अबव 50 असतं ना, दॅट इज अ स्ट्रॉंग सिग्नल टू बाय. आता तुम्हाला हेल्प करायला बघ मी सांगतो, आपण ह्याचं क्रॉसओव्हर बघितलं मॅगडीचं, एक मिनिट, आपण मॅगडीचा क्रॉसओव्हर बघितला, नंतर RSIचं, आणि इथे बघा हा 50 ला पण क्रॉस करतो RSI. हा जेव्हा RSI 50 ला क्रॉस करतो तेव्हा बघा स्ट्रॉंग बिल्डअप झालं आणि इथे व्हॉल्यूम पण वाढलाय, आणि दिस इज द स्ट्रॉंग सिग्नल. म्हणजे समजा तुम्ही लॉंग टर्मला जरी बाय करत असाल तर तुमचं काय असणार, ही बाय प्राइस ही असेल, तुमचा स्टॉप लॉस हा असणार, ह्याचा लो, ह्याच्यानंतर जी पहिली रेड कॅन्डल येते ती लो, आणि मग तुम्ही पुढे जात जा. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉफिट हवं तेवढं प्रॉफिट मिळत असेल, आपण किती प्रॉफिट काढायचा तो रेशिओ आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये शिकू, रिस्क अँड रिवॉर्ड रेशिओ. पण सध्या तुम्ही हे बघा की तुम्हाला किती प्रॉफिट मिळतंय, त्याप्रमाणे मग तुमच्या सॅटिस्फॅक्शन प्रमाणे तुम्ही मग इथून एक्झिट मारू शकता. म्हणजे बघा काय काय 3 मुद्दे होते. आपण एक मॅगडी घेतला, RSI, नंतर हा सपोर्ट लेवलला बघा, तिकडे RSI ने 50 ची लेवल पण क्रॉस केली, बघितलं तिथे एक्झॅक्ट ह्या पॉइंटला बघा, दॅट इज अ स्ट्रॉंग सिग्नल. इमिजिएटली याच्यावर घ्यायचं नाही. आता मी तुम्हाला जे पुढचं शिकवणार, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यात तुम्हाला कळेल की एकदम राईट डिसिजन कशी येते स्टॉक बायची. आणि हे तुम्हाला कोण, हे तुम्हाला ना कुठल्याही नॉर्मल लेक्चर्स मध्ये सांगणार नाही, ते तुम्हाला बोलतील जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स लेक्चरला याल तेव्हा तुम्ही सांगणार. ते मी तुम्हाला एक म्हणजे महत्वाची इन्फॉर्मेशन सांगतोय. आता एखादा कोणाला स्टॉक हे करायचं असेल तर सांगा, आपण त्याला स्टडी करू. एखादा स्टॉक कोणी पण सांगा. भारती एअरटेल दादा. चला भारती एअरटेल घेऊया. ओके, भारती एअरटेल घेतला मी. ओके, आता पहिलं काम करायचं. समजा आता मी हे लॉंग टर्म साठी बघतोय. ओके, मला ट्रेडिंग नाही करायचे. मी काय करणार, पहिला ह्या ट्रेंड्स लाईन काढून घेणार. म्हणजे माझ्या ह्या जवळ आलो, आजच्या डेटच्या जवळ आलो, आणि मी ह्या ट्रेंड लाईन्स काढून घेतोय. ठीक आहे, कधी पण काय करायचं माहितीये, तुमच्या प्राइसच्या जवळच्या ट्रेंड लाईन काढायच्या, वरच्या वगैरे काढत बसू नका, कारण तिथपर्यंत प्राइस जायला वेळ लागेल. त्यामुळे फर्स्ट फोकस तुमच्या ह्या प्राइसच्या जवळ काय काय ट्रेंड लाईन्स आहेत त्या काढून घ्या. हे बघा, ही एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन आहे. म्हणजे आता स्टॉक खाली असल्यामुळे ही काय झाली माझी आता रेजिस्टन्स लाईन. रेजिस्टन्स लाईनचा ना लगेच कलर चेंज करून ग्रीन करून टाका. ठीक आहे, हिचा रेड करून टाका, म्हणजे तुम्हाला कळेल ही सपोर्ट लाईन आहे. ठीक आहे, आता स्टॉक सध्या ह्या रेंजमध्ये. आता
आपण एक तुम्हाला हिस्ट्री ट्रान्झॅक्शन दाखवतो आणि मग ह्याच्यानंतर आपण या ट्रान्झॅक्शनवर येऊया. ओके, आता मी माझे हे टूल्स ऑन केले. आपण एखादं हिस्ट्री ट्रान्झॅक्शन बघूया. RSI डायव्हर्जन म्हणजे काय दाखवतो तुम्हाला. पहिलं RSI समजून घेऊया आपण. मी सध्या हे ऑफ करतो. हा आता इम्पॉर्टंट सेक्शन आहे, जरा लक्ष द्या इथे. डायव्हर्जन म्हणजे काय होतं. आता डायव्हर्जन म्हणजे काय, आता तुम्ही ड्राईव्ह करताय, पुढे बोर्ड लिहिलेला असतो डायव्हर्जन, म्हणजे तुम्ही जो नेहमीचा ट्रॅकवर जात असता तो त्या ट्रॅकला न जाता तुम्ही एक वेगळ्या रस्त्याने जाता आणि डायरेक्शन चेंज होते. ठीक आहे. RSI डायव्हर्जन हा एक महत्वाचा मुद्दा आहे, जिथे तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सल हे कॅप्चर करायचं असेल तर ते RSI डायव्हर्जन्समुळे होतं. ते कसं करायचं ते बघूया आपण आता. आता हा स्टॉक, लक्ष द्या सगळ्यांनी, हा स्टॉक जेव्हा जेव्हा खाली चाललाय, तेव्हा RSI पण काय होतंय, RSI पण तेव्हा खालीच चाललेलं आहे. ठीक आहे. सिमिलरली ठीक आहे, आता आपण MACD वर जात नाही, आता सध्या आपण ह्याच्यावरच फोकस करू. जेव्हा स्टॉक, मी 15 मिनिटावर घेतो, जरा आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स मिळतील. हा बघा, हा इथे खाली चाललेला आहे, स्टॉक डाऊन ट्रेंडला आहे. माझा RSI पण मला डाऊन मुवमेंटच दाखवतोय. ठीक आहे. परत मी इथे अजून तुम्हाला उदाहरण दाखवतो. हा इथे अपला चाललेला आहे, अपला चाललाय. माझा RSI पण इथे अपला चाललेला आहे. डायव्हर्जन कधी म्हणतात, डायव्हर्जन ह्या वेळेला म्हणतात जेव्हा तुमचा हा जो ट्रेंड आहे आणि RSI चा ट्रेंड इज कम्प्लिटली अपोजिट. आता तुम्ही एक बघितलं असाल, जेव्हा आपण हे डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड बघितलं, जेव्हा अप चाललंय त्याच प्रपोर्शनला, म्हणजे त्याच प्रमाणात RSI पण मूव्ह होतोय. जेव्हा हे बघा, हे उदाहरण घेऊया आपण. जेव्हा हा आता डाऊन चाललाय तेव्हा त्याच प्रमाणात, त्याच रॅपिड स्पेसने हा डाऊनला पण चाललेला आहे. ठीक आहे. आणि आपण मागे बघितल्याप्रमाणे आपण काय म्हणतो, ह्याचा ट्रेंडचा एक्झॉर्शन फेज येतो, म्हणजे ट्रेंड आपला चालू असतो. लास्ट टाइम आपण जे शिकलो, ट्रेंड असा फ्लो मध्ये असतो आणि अचानक त्याचा एक असा कर्व येतो. हा जिथे कर्व येतो ना, तिकडे तुम्ही अलर्ट राहायचं. ओके, नाउ ट्रेंड रिव्हर्सल इज गोइंग टू बी हॅपन. सगळे हे क्लिअर करतो परत. आता इथे ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो. म्हणजे तुम्ही काय बघता, एखाद्या स्टॉकला तुम्हाला घ्यायचा आहे लॉंग टर्म साठी, तुम्ही वाट बघता, ओके तो खाली कधी येतोय. पण तुमची जी डिसिजन आहे, डिसिजन घ्यायची टू बाय, त्या डिसिजन साठी तुम्ही जेव्हा वाट बघणार, कधी वाट बघणार तुम्ही, अलर्ट कधी होणार, जेव्हा हा असा येऊन इथे टर्न मारतोय. सॉरी, हा एस्केप का नाही होतंय, सॉरी. हा इथे येऊन हा टर्न जो मारतोय, ह्या फेजला आपण म्हणतो अक्युमुलेशन फेज. ह्या अक्युमुलेशन फेजला यायचं. आता ह्या टर्नचं एक्झाम्पल, कारण हा मोठा डाऊनफॉल होता, ह्याचं एक्झाम्पल घेऊया. आता इथे ह्या पॉइंट पासून इथे डायव्हर्जन नाहीये. तुम्हाला RSI डायव्हर्जन दाखवतो, एक्झॅक्ट बेस्ट एक्झाम्पल. नाही, इथे पण नाहीये. एखादा 1 hour वर येतो मी. Just a minute. RSI डायव्हर्जनचं एक्झाम्पल शोधतोय मी प्रॉपर. ओके, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. आता ह्या रिजनला बघा. आता हे कधीच आहे, 16 ऑक्टोबर 2020. आता मी 1 hour वर आलोय. हा तुम्ही स्टॉक बघताय की हा खाली चाललेला आहे. ठीक आहे. तुमचा RSI पण बऱ्यापैकी खाली चाललेला आहे. ह्या पॉइंटला बघा. आता तुमचं कसं झालंय, आता टर्न येतोय इथे, हा
हा खाली पडता पडता हा इथे इथे आता रिव्हर्सचं तुम्हाला दिसायला लागलेत लक्षण. पण कॉल कसा घ्यायचा त्याचं बघूया आता आपण. ही मी एक लाईन मारतो इथे, ह्याची ट्रेंड लाईन. ओके, आणि माझा RSI बघा. RSI चा डायव्हर्जन बघताना ना तुम्ही नेहमी खाली ट्रेंड लाईन मारायची डाऊन साईडला. ही बऱ्यापैकी स्ट्रेट आहे, ही त्या लेवलला क्रॉस नाहीये. आणि हे एकदा सवय झाली ना, आता मला फक्त चार्ट बघून लगेच कळलं अरे डायव्हर्जन इथे आहे. ते दर्शवतं की आता इथे स्टॉकचा हा एक्झॉशन फेज आलेला आहे. म्हणजे आता हा स्टॉक वर जाऊ शकतो. पण इथे तुम्ही बाइंग सिग्नल कसा घेणार, इथे इमिजिएटली नाही घेऊ शकत. आता हा जो स्टॉक मी ना लाईन मध्ये कन्वर्ट करतो चार्ट. ह्या ट्रेंडचा जो लास्ट हाय होता, कुठला लास्ट हाय होता, हा. ह्याला मी एक लाईन मारेन. आता अज्युम करा की मी इथे कुठेतरी आहे, मला इथे सिग्नल मिळाला आणि आता मला बाय करायचंय. मी काय करेन, इथे मी ही लाईन मारेन. ही लाईन मी मारली आणि आय विल वेट फॉर. ओके, आपली मीटिंग 10 मिनिटात संपेल. परत डायल इन करा टाइम संपल्यावर. हा जो लोअर हाय, लास्ट टाइम आपण काय बघितलेलं, हायर हाय लोअर लोज, हायर लो लोज अप ट्रेंड मध्ये होतं, डाऊन ट्रेंड मध्ये लोअर हायज लोअर लोज. तर हा जो लोअर हाय होता लास्ट, त्याला एक मारून ही एक हॉरिझॉन्टल लाईन मारून जेव्हा ती ब्रेकआउट होईल तेव्हा आपण तो स्टॉक बाय करणार. आता तुम्हाला हा सिग्नल मिळाला, RSI डायव्हर्जन आहे, त्यासोबत मॅकडी पण डायव्हर्जन असतं. म्हणजे कन्फर्मेशन कसं घ्याल. आता मी तुम्हाला म्हणालेलो की एक नोटबुकवर तुम्ही लिहून ठेवायचं. पहिलं RSI डायव्हर्जन आहे का, टिक. RSI बिलो 30 लेवल आहे का, येस. बाईंगच्या वेळेला बोलतोय आम्ही. आणि RSI क्रॉस होतोय का 30 अबो, येस. आणि डायव्हर्जन क्लिअरली दिसते. सेकंड थिंग मी आता बघेन मॅकडी डायव्हर्जन. आता मॅकडी डायव्हर्जन कसं बघतात ते बघूया आपण. आता मॅकडी डायव्हर्जन बघा, मॅकडी पण इथे बघा. आता मॅकडीवर येऊ आपण. मॅकडीचं पण सेम आहे. जेव्हा जेव्हा स्टॉक खाली गेलेला आहे, जेव्हा जेव्हा स्टॉक खाली गेलेला आहे, मॅकडीने पण आपल्याला सेम लाईन्स दिलेल्या आहेत, डाऊन लाईन्स. ठीक आहे, हे बघा इथे पण हा रेंज मध्ये चाललेला, तर त्याने पण हे इथे डाऊन लाईनच दिलेले आहेत. आता मॅकडी पण काय करते, मॅकडी पण इथे थोडं विरुद्ध दाखवते आपल्याला. मॅकडीने हे बघा इथे डाऊन आहे, तरी पण मॅकडी काय इथे दाखवते मला, अपसाइड दाखवते. म्हणजे मॅकडी पण पॉझिटिव्ह डायव्हर्जन देते. म्हणजे स्टॉक खाली ट्रेंड लाईनला येतोय, हा आता इथे रिव्हर्स मारणार आहे आणि त्या रिव्हर्सला मॅकडी मला सिग्नल देतोय की हे अप ट्रेंड आता होऊ शकतो. आणि सोबत हा जो हिस्टोग्राम आहे, त्या हिस्टोग्रामला पण बघा. हिस्टोग्रामचं डायव्हर्जन कसं काढायचं, समजा डायव्हर्जन बघायचं ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटला बघा, ह्याचं नेक्स्ट पॉइंट जिथे जिथे खाली आहे तिकडे तिकडे हा कायम खालीच राहिलेला आहे. ह्या पॉइंटला RSI हे 3 डायव्हर्जन जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आपण अजून एक्झाम्पल बघू याचं डायव्हर्जन्सचं. ह्या पॉइंट नंतर तुम्ही इथे लगेच डिसिजन नाही घ्यायचे. आता मी तुम्हाला दाखवतो व्हॉल्यूम कुठे वाढलेत बघूया आपण. हो का, ही लाईन क्रॉस झाल्यावर तुम्ही म्हणजे बाकीचे रिटेलर्सने बाय करायच्या आधी हा स्टॉक तुम्ही आधीच बाय करून टाकलेला आहे इथे. हा बघा इथे हे जे छोटस व्हॉल्यूम शूट दिसलं, तिथे बाईंग झालेली. ही कोणाची बाईंग झालेली बघा, इन्स्टिट्यूशनल बायर्सची बाय झाली. आणि मग इथे सगळे रिटेलर्स आले, जिथे हा मोठी कॅन्डल दिसते बघा. म्हणजे तुम्ही हा आधीच बाय करून ठेवला होता. ह्या ब्रेकआउटला थोडंसं व्हॉल्यूम वाढलं बाकीच्या प्रिव्हियस कॅन्डल्स पेक्षा, तिकडे तुमचं बाईंग झालं. आणि आपल्याला हे आपण ह्याच्या पुढे अजून एक पॅटर्न शिकणार आहोत, फ्लॅग पॅटर्न. तर इथे फ्लॅग पॅटर्न फॉर्मेशन पण आहे, ते पण मी शिकवतो नेक्स्ट लेक्चरला. तर ह्या ब्रेकआउट नंतर तुम्ही इथे बाईन केला 424 ला, आणि मग नंतर तुमचा हा स्टॉक्स मध्ये रॅली चालू झाली बघा भारती एअरटेल मध्ये. आता तुम्ही करंट कंडिशन जर मला विचाराल, करंट कंडिशन आणि 15 मिनिट्स चार्ट पण बघू आपण. 15 मिनिट्स चार्ट मध्ये आपण काय पोझिशनल ट्रेडिंग करतो. मला एखादा स्टॉक 2 ते 3 आठवड्यांसाठी ठेवायचा आहे किंवा 3-4 वीक साठी ठेवायचं आहे. तर बघा इथे मी डायव्हर्जन कसं बघतोय.
हे राईट, हे कॉम्बिनेशन राईट नाही आहे. तुम्ही बघाल की इथे डायव्हर्जन आला, मी घेतो. तुम्हाला मग शॉर्ट टर्म साठी घ्यावा लागेल हा स्टॉक, कारण डायव्हर्जन मी कुठे बघेन माहितीये, एकदम फॉल झालाय आणि नंतर आता तो स्टेडी मोडला चालू आहे. हे बघा आता इथे करंट सिच्युएशन मध्ये भारती एअरटेल बाईंग साठी आता आपण रेडी राहू शकतो. कधी रेडी राहणार? हे बघा आता करंट सिच्युएशनला ह्याच्याप्रमाणे, सॉरी, ह्याच्याप्रमाणे RSI डायव्हर्जनच्या रूल प्रमाणे हा जो इथून आला होता आणि इथून टर्न होणार होता, आणि इथे बघा इथे आपला RSI त्या किंवा ह्या एजला बघा, तुम्हाला ह्या दोन लाईन्स वर्टिकल म्हणून देतो, म्हणजे तुम्हाला एरिया कळेल. हा जो लास्ट 15-20 कॅन्डल्स आहेत जिथे हा टर्न होतोय, तिकडे बघा RSI आपला फ्लॅट झालाय, पण जो स्टॉक आहे तो डाऊन साइडला आहे. हा इथे RSI फ्लॅट झालाय, मॅगडी पण फ्लॅट झालाय, आणि हा हिस्टोग्राम बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे कळेल. सॉरी, हे नाही, हिस्टोग्राम बघा, तुम्हाला जर बघा क्लिअरली दाखवायचं असेल, ह्या लाईन मध्ये हिस्टोग्राम ह्या पॉइंट पासून वर चाललाय आता, म्हणजे 2 पॉइंट्स ग्रीन ही जर कॅन्डल पकडली शेवटची, तर आपला हिस्टोग्राम पण इथून, सॉरी, हिस्टोग्राम पण वर चाललेला आहे. सो दिस विल बी द बाईंग सिग्नल. पण आपली अजून एक कंडिशन आहे की हा जो ब्रेकआउट आहे तो ब्रेक झाला पाहिजे. ब्रेकआउट हा ब्रेक झाला पाहिजे, जो कुठला लोअर लो, सॉरी, लोअर हाय जो म्हटलेला लास्ट जो हाय होता तो ब्रेकआउट झाला पाहिजे, आणि व्हॉल्यूम पाहिजे. आता बघा तुम्ही हा फॉल्स सिग्नल कसा झाला असता. आता मी समजा इथे माझी कंडिशन बघा, इथे हा क्रॉस झालेला आहे, पण इथे व्हॉल्यूम बघा जास्त नाही प्रिव्हियस 10-15 कॅन्डल पेक्षा, त्यामुळे मी इथे बाय नाही करणार. आता काय झालंय, इथे ना हा साइडवेज ट्रेंडला चाललेला आहे हा स्टॉक, आपण जे लास्ट टाइम बघितलं 2-3 लेक्चर्स बिफोर, हा आता साइडवेज ट्रेंड चालू आहे. साइडवेज ट्रेंड मध्ये आपण बाईंग किंवा सेलिंग करायचं नाही. वी विल वेट फॉर दिस ब्रेकआउट. एकतर स्टॉक ह्याच्या वर जाईल किंवा खाली जाईल, पण दिस इज अ नॉट राईट टाइम टू बाय भारती एअरटेल. आपण जर तुम्ही रेग्युलर वॉच करणारे असाल तर इथे वेट करा. हे बघा इथे RSI पण बघा किती वेळा, कारण काय माहितीये आता मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी भरपूर आहे हे लास्ट 3-4 दिवसांमध्ये, त्यामुळे, आणि जरी समजा तुम्ही इथे बाय केलं तर हे काय 522, 533, 522, 533, 10-12 रुपयासाठी आपल्याला रिस्क नाही घ्यायचे. त्यामुळे ह्या ब्रेकआउटची आपण वाट बघायची आता, जर तुम्हाला भारती एअरटेल मध्ये काय परचेस करायचं असेल तर. ठीक आहे. परत मी RSI साठी एखादं वेगळं उदाहरण घेतो. चला HDFC बँक घेऊया आपण, हा, किंवा बँक निफ्टी घेऊया, सर्वात बेस्ट बँक निफ्टीचं बघूया आपण. आपण मेजॉरिटी आपल्याकडे इंडेक्स मध्ये कोणी ट्रेडिंग नाही करत ना, आपण हेच घेऊया, HDFC बँक घेऊया. आता HDFC बँक मध्ये हा बघा, मला लगेच इथे डायव्हर्जन दिसतोय, हा बघा, हा डायव्हर्जन इथे. मी तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही जर चार्ट मध्ये प्रॅक्टिस केली ना सतत, तर तुम्हाला हे दिसता क्षणी कळेल, ओके डायव्हर्जन आहे, हो का, हा इथे डायव्हर्जन आहे. RSI फ्लॅट आहे माझा, पण स्टॉक थोडा, म्हणजे मला एक सिग्नल मिळतोय इथे मी परचेस करू शकतो. पण मॅगडी पण बघा, माझी दुसरी कंडिशन काय असणार, हा माझा मॅगडी क्रॉस ओव्हर होतोय का, मॅगडीला मी डबल क्लिक केलं, इथे बघतोय, हा इथे हा एक क्रॉस ओव्हरचा सिग्नल तर देतोय मला. ठीक आहे, हा इथे पण दिलेला, पण इथे पण दिलेला, राईट, आपण बघूया आता. पण इथे माझा RSI म्हणजे ब्रेकआउट साठी काही माझी दुसरी कंडिशन नव्हती. आता इथे जो आहे, इथे आपण एखादा सपोर्ट लेवल असेल, रेजिस्टन्स लेवल असेल, हो का, आता ही एक लेवल बघा, भरपूर ठिकाणी, किंवा ही एक लेवल जिथे टच झालेलं आहे, ही लेवल मी एक मार्क करून ठेवली, आणि मी इथे रेडी राहिलोय. मी इथे इमिजिएटली बाईंग नाही करणार. मी जेव्हा ही लेवल ब्रेकआउट होईल आणि इथे, हा हे बघा इथे व्हॉल्यूम मिळालंय, सो दिस इज द, तुम्हाला लाईन मध्ये कन्वर्ट करून दाखवतो. आपलं काय, ही जेव्हा रेंज ब्रेकआउट होईल बघा, तिथे व्हॉल्यूम बघा,
लास्ट जो हाय होता तो हाय पकडला आणि इथे व्हॉल्यूम बघा किती आहे. व्हॉल्यूम पण वाढलेला आहे ह्या एरियात. इथे मी बाय करू शकतो हा स्टॉक आणि स्टॉप लॉस माझा मी ह्याचा जो लो आहे तो ठेवू शकतो. म्हणजे 1408 ला बाईंग, 1386 ला माझं स्टॉप लॉस आणि त्यानंतर मग माझं मी टार्गेट ठेवेन. ठीक आहे. कोणाला काय क्वेश्चन? आणि ह्या ह्याच्यासाठी मी सांगितलेलं की मोबाईलवर तुम्हाला ना हे दिसणार नाहीत, हे जे मी चार्ट्स दाखवते ते, म्हणून म्हटलं की जरा ह्याच्यात हे बघा. आता इथे अजून एक परत आपण मॅगडीचं उदाहरण घेऊया. हो का, इथे काय झालं, ही कुठली आली माझी कॅन्डल, ही एक डोजी आणि ही हरामी पॅटर्न पण आलं, प्लस माझं हरामी पॅटर्न आलं कॅन्डलचं, प्लस इथे माझं हे देतंय, इथे मला इथे डायव्हर्जन नाहीये, पण इथे हे 3 सिग्नल्स मिळालेत मला. डायव्हर्जन हा कन्फर्मेशन साठी वापरतो आपण, प्लस माझं इथे प्लस माझं इथे मॅगडी पण मला